आणि देशामध्ये बहुप्रतीक्षित नव्या दंडसंहिता या 1 जुलैपासून लागू होणार आहेत। केंद्र सरकारने आज ही अधिसूचना जारी केली आहे। ब्रिटिशकालीन भारतीय दंडसंहिता इतिहास जमा होईल आणि हिवाळी अधिवेशनामध्ये या संदर्भातले विधेयक संसदेच्या दोनही सदनामध्ये पास झालं होतं। राष्ट्रपतींची सहमती मिळाल्यानंतर या विधेयकाचं कायद्यात रूपांतर झाले। दहशतवाद, मॉब लिंचिंग, राष्ट्रीय सुरक्षा या संदर्भांमध्ये या नवीन दंडसंहितेमध्ये कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे। देश स्वतंत्र झाला तेव्हा ब्रिटिशांनी तयार केलेल्या दंडसंहिता देशामध्ये अंमलात आल्या होत्या। त्यामध्ये काही बदल झाले होते, मात्र 75 वर्ष स्वातंत्र्याची पूर्ण झाल्यानंतर देश आणि देशातलं वातावरण बदलल्यानंतर काही कायदे नव्याने करण्याची, काही कायद्यांमध्ये बदल करण्याची गरज होती आणि त्यानुसार भारतीय दंडसंहितेमध्ये काही महत्त्वाचे बदल सुचवण्यात आले होते। हेच बदल विधेयकाच्या स्वरूपामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये संसदेमध्ये मांडण्यात आले होते। दोनही सभागृहांमध्ये हे बदल मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपतींची सही झाल्यानंतर या विधेयकाचं कायद्यात रूपांतर करण्यात आले। आता 1 जुलैपासून या नव्या दंडसंहिता लागू होतील। यातल्या काही तरतुदींना मात्र अगोदरच विरोध व्हायला सुरुवात झाली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।